कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी ऑनलाईनवरती, वारकरी, कीर्तनकार, तुम्ही कल्पना करू शकणार नाही, सर्व स्तरातली सगळी मंडळी त्यांनी पाठिंबा दिला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आम्हाला काळजी होती, मला स्वतःला काळजी होती की म्हणलं आजकाल RTI, PIL काही करायला गेला की कोणी काय, तुम्ही कशाला, कोणी सांगितलं आहे करायला, काय तुम्हाला काहीतरी राजकारणात जायचं आहे, काही कुठला तरी काहीतरी उद्देश आहे का वेगळा, काहीतरी स्वार्थ आहे का, किंवा चला एक PIL फाईल करून टाकू. मला एक फोन कॉल आला आणि सगळे जे न्यायाधीश आणि वकील आहेत पुण्यातले, त्यांनी मला कोर्टात त्यांनी बोलवलं आणि ते म्हणाले की तुम्ही जरा भाषण करा, इथे सांगा काय हा जो उपक्रम आहे. आणि ते भाषणानंतर त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यांनी डोनेशन तर दिलंच, पण सगळेजण, सगळे न्यायाधीश आणि वकील हे बसनी त्यांनी त्या दिवशी प्रवास केला. म्हणजे लोकशाहीचा जो एक न्यायव्यवस्था आहे, ती जी न्यायव्यवस्था जर का आपल्याबरोबर आली तर काय होऊ शकतं हे आपल्याला लक्षात येईल. काय झालं त्या दिवशी, हा जो फोटो आहे हा पुण्यामध्ये आपण येत असाल, ही आमची ट्रॅफिकची परिस्थिती. 1 नोव्हेंबरला ही परिस्थिती होती. लोक म्हणाले पण 1 दिवसांनी काय, पुढे काय. पण 1 दिवसात काय काय झालं. 25% लिटर पेट्रोलचं, पेट्रोल आणि डिझेल त्या दिवशी त्याची बचत झाली. 900 कोटी रुपये वाचू शकतात वर्षाला जर का हे आपण रोज असं केलं तर. हे पेट्रोल डीलर असोसिएशनचा रिपोर्ट आहे. 16% प्रदूषण कमी झालं त्या दिवशी. हे सरकारी सगळे रिपोर्ट आहेत. आश्चर्य वाटेल तुम्हाला, आमचे 2,500 पोलीस, त्यांची कुटुंब सगळे म्हणजे उत्साहाने सगळे रस्त्यावरती होते. एकही ॲक्सिडेंट पुण्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं की एकही ॲक्सिडेंट त्या दिवशी घडला नाही. आम्ही एक आराखडा तयार केला, इथे तुम्हाला दिसत असेल कदाचित किंवा दिसत नसेल. डिसेंबर 12 ते ऑक्टोबर 15. कारण लोक विचारत होते की तुम्ही 1 दिवस हे सगळं करता, पुढे काय. ही कार्यशाळा आपण आत्ता करतोय, हे ठीक आहे, 1 दिवस तुम्ही सगळे छान तुम्ही कल्पना दिल्या, पुढे काय, काय होणार आहे. तर आम्ही हे 3 वर्षाचा हा सगळा एक आराखडा तयार केला आणि दर महिन्याला 1 तारखेला आम्ही याचा आढावा घेतो. महिनाभर आम्ही त्या PMPL आमचे अधिकारी आहेत, सगळ्यांशी आम्ही बोलतो, काय अडचणी आहेत त्या सोडवायचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये टाटा मोटर्स, अशोक लेलँड, तज्ज्ञ अनेक जणांनी याच्यामध्ये आयडियाज देऊन, सामान्य नागरिकांनी ह्याच्यामध्ये एक त्यांच्या कल्पना मांडून हा सगळा आराखडा तयार केला. आणि ह्यांचा फॉलोअप जो आहे, मी तुम्हाला, माझी खात्री आहे की जर का अशाच पद्धतीने पुण्याच्या सगळ्या राजकीय पक्षांनी जर का सहकार्य दिलं तर 3 वर्षात माझी खात्री पुण्याचं पिक्चर बदलेल. आणि हे डोळ्यापुढे आपले. हे कसं करायचं, ही प्रक्रिया काय आहे, ही सोप्या पद्धतीने आम्ही मांडली. आणि ही प्रक्रिया आम्हाला तुम्हाला द्यायची आहे. तुम्हाला जर का आवडली, तुम्ही तुमच्या परत भागात गेला तर कसं करता येईल, काय करता येईल, ही जी कार्यशाळा आहे याच्यामधून काही गोष्टी आम्ही तुम्हाला, एक हे व्यासपीठ आम्ही देणार आहोत. जर का महाराष्ट्राला पुढे यायचं असेल, एक असा विचार केला की पुढच्या पिढीचा विचार केला पाहिजे. माझ्या घरामध्ये किंवा आपल्या कोणाच्याही घरामध्ये पुढच्या पिढीची जर का काळजी करणार कोणी असेल तर ती एक माता असते किंवा भगिनी असते. एखादं लहान मूल असेल तर ते वडिलांकडे कमी पण आईकडे जातं. आणि म्हणून सगळ्या या माता भगिनींनी एकत्र आल्या तर काय होऊ शकतं, भविष्य पुढच्या पिढीची कसं कल्याण करू शकतात याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळेच हे जे स्त्री प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपण हे जे आपण एक अभियान सुरू केलं आहे ते चळवळीच्या रूपात आपल्याला घेऊन जायचं आहे. पुणे बस डेमध्ये हे सगळं आम्ही केल्यामुळे तुम्हाला सांगतो, बस डेच्या वेळेस अगदी रिक्षावाले, कामगार वर्ग, मोलकर्णी संघटना या सगळ्यांनी, आम्ही सोशल फाउंडेशन होतं त्याला एक निधी त्यांनी उभा केला. राजकीय पक्षांनी, लहान मुलांनी. मला बजाज परिवारांपैकी त्यांच्या घरी मी जेव्हा जेवायला गेलो होतो तेव्हा राहुल बजाजची सून मला म्हणाल्या की आम्हालासुद्धा बसमधून जायला लागलं पण मजा आली त्या दिवशी. म्हणजे श्रीमंतातले श्रीमंत आणि गरीबातले गरीब हे कसे एकत्र येऊ शकतात आणि एकत्र आले तर काय घडू शकतं, हा सगळा आम्ही अनुभव घेतल्यामुळे एक धाडस झालं की अख्ख्या महाराष्ट्रात आपण ह्या ज्या 5.5 कोटी महिला आहेत त्या सगळ्यांना एकत्र केलं तर काय ताकद निर्माण करता येईल. आज जर का राजकारणात विचार केला तर तुम्ही सगळ्या मिळून तुमचा जी ताकद आहे ती 1,30,000च्या संख्येत जाते. मगाशी कोणीतरी म्हणत होतं की 50% आरक्षण विधानसभा, लोकसभा. मी म्हणतो गरज नाही तुम्हाला. तुमच्याकडे जी ताकद आत्ता आहे, जर का तुम्ही 1,30,000 तुम्ही जर का ठरवलं, तुमचे 84,000 मतदान केंद्र आहेत महाराष्ट्रामध्ये,
प्रत्येकीने जर का 250 कुटुंबाकडे फक्त लक्ष द्यायचं ठरवलं तर 1000 लोकांकडे तुम्ही पोचाल. 1000 गुणिले 84,000 म्हणजे 8.5 कोटी, 100% महाराष्ट्र तुम्ही कव्हर करू शकता.